आज सायन हॉस्पिटलमध्ये सकाळपासून एकतर थॅलेसेमिया आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या सेंटरचं पण ओपनिंग झालेलं आहे आणि आज जागतिक थॅलेसेमिया डे आहे. जवळपास मुंबईमध्ये 13,000 छोटी मुलं आहेत जे ह्या थॅलेसेमियासारख्या आजाराने त्रस्त आहेत. परंतु या आजारामध्ये 15 दिवसांनी त्या बाळांचं रक्त बदललं जातं, त्यांना नवीन रक्त दिलं जातं. तर ह्यासाठी आपल्याला एक 13,000 बालकांचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी मी मुंबईची महापौर, मुंबईची सेवक म्हणून आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री हरीश भादिरगेजी आम्ही दोघांनी या ठिकाणी येऊन आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. मुंबईकरांमध्ये म्हणजे ह्या माध्यमातून मी मुंबईकरांना पण सांगेल की जितकं होईल तेवढं रक्तदान करा. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण की आजच्या तारखेला ह्या मुलांना खूप आपली गरज आहे. मी कायम माझ्या वाढदिवसाला रक्तदान करते. आता आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी सकाळीच जेव्हा सेंटरचं ओपनिंग करायला आली त्याचवेळी मी आपले सायन हॉस्पिटलचे डीन इंगळे साहेब ह्या ठिकाणी आहेत, त्यांना आम्ही म्हटलं होतं की आम्ही संध्याकाळी जाता जाता हॉस्पिटलला येऊन आणि रक्तदान करून जाऊ. हे करत असताना एक मनाला एक वेगळाच आनंद, समाधान मिळतं की आपल्याकडनं कोणाचा तरी जीव वाचणार आहे. हे एक चांगलं उद्दिष्ट आहे. जितके सुदृढ मुंबईकर या ठिकाणी प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळावी, चांगला आहार, सकस आहार, भरपूर पाणी प्या आणि आपली तब्येत चांगली ठेवून आपल्या शरीरातली हिमोग्लोबिन वाढवून जर मला दुसऱ्याचा जीव वाचवता आला तर ह्यापेक्षा अधिक आनंद कशात असेल. हा एक संदेश मला ह्या माध्यमातून द्यायचा आहे. तर या ठिकाणी थॅलेसेमिया जे चिल्ड्रन्स आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे एक उचललेलं माझ्याकडून आणि अध्यक्ष हरीश भादरगे यांच्याकडनं उचललेलं एक छोटंसं पाऊल आहे. पण मुंबईकरांना मी खरंच आवाहन करते, दिवसाला सायन हॉस्पिटलमध्ये जवळपास थॅलेसेमियाची ह्याच ठिकाणी 300 मुलं आहेत. तर आपण जास्तीत जास्त लोकांनी जर इथे आलात आणि रक्तदान केलं तर नक्कीच त्या मुलांना एक नवीन जीवन मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.